नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता तुम्ही यवतमाळहून आले आणि या दोन्ही शेतीला भेट दिली, एसआरटी आणि नॉन एसआरटी. तर तुम्हाला या दोन्ही शेतीविषयी काय फरक वाटला आणि इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे, संबोध करायचा आहे? मी शरद माहुरे, यवतमाळ जिल्ह्याचा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी शिक्षक सुद्धा सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर माझ्याकडे जी काही थोडीफार शेती होती, त्या शेतीमध्ये आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण तर काहीतरी केलं पाहिजे म्हणून शेतीमध्ये आपण काम करायचं असं ठरवलं. वेगवेगळ्या प्रकारे 2-3 वर्ष शेती केल्यावर खर्चापेक्षा उत्पादन जे जास्त यायला पाहिजे आपल्याला अपेक्षित असते, ते मला अपेक्षित मिळालं नाही. म्हणून मी शेतीवर आपल्याला नवीन नवीन काय करता येईल, नवीन तंत्रज्ञान वापरता येईल का, उत्पादन वाढवता येईल का, खर्च कमी करता येईल का, हा विचार करत असताना आमचे काका कृषी अधिकारी होते. वारंवार त्यांचा सल्ला घेतला. मग मला यूट्यूबवर SRT संदर्भात पाहायला मिळालं. मग त्या SRTमध्ये पाहत असताना विठ्ठलराव वैद्य साहेबाचा एक दोनदा मी व्हिडिओ पाहिला आणि मलाही असं वाटलं की खरंच आपण इतका शेतीवर खर्च करतो, मशागतीवर इतका आपला मोठा खूप खर्च होतो आणि शेवटी उत्पादन जेव्हा पाहतो तर उत्पादन आपल्याला तेवढं मिळत नाही. म्हणजे शेतकरी जो आत्महत्या करायला लागला, म्हणजे खर्च जास्त आणि उत्पादन कमी, म्हणजे शेवटी कर्ज घेतल्याशिवाय त्याला पर्याय नसायचा आणि त्याच्यामुळे शेतकरी आपल्या आयुष्यामध्ये हतबल झाला होता. मग आता मी सेवानिवृत्त असल्यामुळे मला काही जगण्याचा काही प्रश्न नव्हता. परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहे, ह्या समस्या जाणून घेताना आणि SRTचं जेव्हा मी एकदा यूट्यूबवर पाहिलं, विठ्ठलराव वैद्यचा व्हिडिओ पाहिला, तेव्हा मला वाटलं खरी आपण यांच्या शेतीला भेट दिली पाहिजे. मग मी काकांना सांगितलं, गायकवाड साहेबांना सांगितलं, अरुणरावांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की आपण एकदा प्रत्यक्ष जाऊन येऊया, आपला एकदा खर्च होईल. परंतु गेल्यावर खरं काय आहे, विठ्ठलराव खरे व्हिडिओ टाकतात की काही आपली लबडी करतात आपल्याची, हे तपासायचं म्हणून त्यांच्या शेतावर भेट द्यायचा आम्ही निश्चय केला. मग आता शेतीमध्ये काम करायचं, नवीन तंत्रज्ञान अवलंबायचं म्हणून आम्ही सगळी टीम आम्ही पुण्याला मोशीला गेलो कृषी प्रदर्शन पाहायला आणि त्याच वेळी विठ्ठलरावांशी चर्चा केली की मला तुमच्या शेतीवर यायचं आहे. ते कालपासून माझी वाट पाहतात आणि आपण ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शेतीवर जायचं आहे. आणि जेव्हा आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे अनुभव सांगा आम्हाला. इथं आल्यानंतर वैद्य साहेबांनी त्यांची शेती दाखवली. पहिल्यांदा त्यांची बेडची पद्धत दाखवली आणि ती लागवड दाखवली. आणि जेव्हा ती बेड आणि 3 वर्षापासून तसे बेड आहे आणि त्याचा संकल्प आहे की 20 वर्षापर्यंत आता मी हे बेड मोडणार नाही. मग आपसुकच शंका आहे, ती आपल्याला लागवड कशी करतात. पावसाळ्याच्या वेळी जेव्हा जमिनीत ओलावा असतो, जमीन नरम असते, त्यावेळी आपल्याला सहज कोणत्याही बियाचं टोपणी आपल्याला करता येते. तोपर्यंत आता जे असलेलं पीक आहे ते सगळं पीक घेतल्यावर हे उर्वरित ते कापून ते नष्ट करणार. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत न करता ते, आणि याच्यामध्ये या पिकाचं जे मूळ आहे ते मूळ जमिनीमध्ये असल्यामुळे ते सडेल आणि त्याच्यापासून नैसर्गिक कर्ब तयार होईल. म्हणजे अर्थातच ज्यांची शेती सुपीक होणार. आणि त्यांनी दुसरा भाग आम्हाला इथं दाखवलेला आहे की जी त्यांनी नेहमीची मशागत केलेली आहे, म्हणजे डवरी नांगरणी पारंपरिक पद्धतीने शेत केली आहे, ती शेती पाहिली. हे लागूनच आहे दोन्ही. ती शेती पाहिली आणि SRTच्या पद्धतीने केलेली शेती पाहिली. तर आम्ही आलेले यवतमाळ जिल्ह्यातले आमचे सगळे सहकारी अत्यंत समाधानी झालो आणि आम्ही इथून संकल्प करून जातो की यापुढे आम्हाला जर शेती खऱ्या अर्थानं करायची असेल तर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि हा आदर्श आमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला कसा घालून देता येईल याच्यासाठी आता आम्ही काम करणार आहोत. मी सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की खऱ्या अर्थाने शेतीवरचा खर्च कमी जर केला तरच आपल्याला शेती परवडणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि विचार करून आपण SRT पद्धतीने शेती जर केली तर निश्चितच आपल्याला लाभ होईल. मी या निमित्तानं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती तर करतोच आहे, परंतु कुठल्याही गोष्टीचा संकल्प केल्याशिवाय आपण त्या कार्यान्वित होत नाही.
आणि कार्यान्वित झाल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. वैद्य साहेबाची शेती पाहिल्यावर त्यांना प्रत्यक्षात अनुभव आला, परंतु आम्ही बघत असताना त्यांनी जी केलेली शेती आहे आम्ही पाहत असताना खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे. आम्ही विठ्ठलराव वैद्य साहेबाचे अत्यंत आभारी आहोत आणि याच्या पुढे जेव्हा जेव्हा आम्हाला काम पडेल तेव्हा वैद्य साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.